विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याच्या कारवाईला आजपासून सुरुवात होण्याची शक्यता आहे। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गडावरील अतिक्रमण हटवण्याचे आश्वासन दिलेलं होतं आणि संभाजीराजे छत्रपतींच्या विशाळगड मुक्ती मोहिमेनंतर मुख्यमंत्र्यांनी हे आश्वासन दिलं। संभाजीराजे छत्रपतींसह हजारो शिवभक्त रविवारी विशाळगड मोहिमेसाठी गडावर पोहोचले होते आणि त्या दरम्यान शिंदेंनी हे आश्वासन दिलं। त्यामुळे आता आजच या अतिक्रमण हटावच्या कारवाईला सुरुवात होऊ शकते। प्रतिनिधी शेखर पाटील यांच्याकडून अपडेट्स घेणार आहोत। शेखर, आज कारवाई होण्याची काही चिन्ह दिसत आहेत का? विशाळगडावर तशा पद्धतीच्या हालचाली आहेत का? रेड्डी, कालच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया देताना खरं तर विशाळगडावरील अतिक्रमण जे आहे ते हटवलं जाईल अशा पद्धतीची माहिती जी आहे ती दिली होती। शिवाय संभाजीराजे छत्रपती यांना देखील तशा पद्धतीचं आश्वासन जे आहे ते मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं। मात्र काल रात्री उशिरा देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे आहेत ते कोल्हापूर दौऱ्यावरती होते। कोल्हापूर दौऱ्यावरती म्हणजे पंढरपुरावरून ते कोल्हापूर विमानतळावरती आले आणि विमानतळावरून मुंबईला काल रात्री उशिरा गेले। मात्र कोल्हापूर विमानतळावरती देखील काही माध्यम प्रतिनिधींनी त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला। त्यावेळी देखील आजपासून ही कारवाई जी आहे ती शक्य असल्याचं खरं तर त्या ठिकाणी संकेत जे आहेत ते त्यांच्याकडून मिळालेले, कारण तशा पद्धतीच्या सूचना ज्या आहेत त्या आम्ही प्रशासनाला दिलेल्या आहेत। काही अतिक्रमण जी आहेत ती न्यायप्रविष्ट आहेत, मात्र जी न्यायप्रविष्ट अतिक्रमण नाही आहेत त्यांच्यावर कारवाई जी आहे ती सुरू करण्यात येईल अशा पद्धतीची ग्वाही जी आहे ती त्यांनी दिली। त्यामुळे नक्कीच आजपासून ही कारवाई जी आहे ती संभाजीराजे यांना ज्या पद्धतीनं आश्वासन दिले त्या पद्धतीने ही कारवाई आता सुरू होते का हे देखील पाहणं आजच्या दिवसभरात गरजेचं असणार आहे। अगदी शेखर, आणि त्याचे अपडेट सुद्धा वेळोवेळी तुमच्याकडून घेऊ। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी। तर या सगळ्या संदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा बघूयात। माझं जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणं झालेलं आहे आणि छत्रपती संभाजीराजे त्यांच्याशी माझी चर्चा झाली। त्या ठिकाणचं त्यांची मागणी आहे की जे अतिक्रमण आहे ते अतिक्रमण काढलं पाहिजे। गडावरचं अतिक्रमण काढून गडाचं पावित्र्य राखलं पाहिजे। प्रत्येक गडकोट किल्ल्याच्या बाबतीमध्ये शासन नक्की विचार करत आहे आणि यामध्ये देखील विशाळगडाच्या बाबतीत काही ज्युडिशियल काही प्रकरणं आहेत, सबज्युडिस मॅटर आहेत आणि ते कायदेशीर आणि सगळ्या बाबी तपासून यावर योग्य ती कारवाई केली जाईल।